हाय नमस्कार। आज मी दाखवणार आहे मसाले भाताची रेसिपी। आता कुकरमध्ये मी तेल टाकत आहे। 1 चम्मच टाकला आहे। 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। मी यामध्ये काय खडे मसाले घेतलेले आहे। जिरा आहे, राई आहे, कढीपत्ता आहे, ते आणि हे तेजपान आहे, हे यामध्ये टाकायचं आहे। आता आपलं जिरं, राई, खडे मसाले, तेजपान झालेलं आहे। आता यामध्ये कांदा टाकत आहे आणि ह्या 7 ते 8 मिरच्या घेतल्या आहे मी लंब्या लंब्या कापून, ह्या पण यामध्ये टाकायच्या आहे। याला थोडं होऊ द्यायचं आहे। हा अद्रक लसूणचा पेस्ट आहे, हा म्हणजे यामध्ये टाकायचा आहे। आणि हे टमाटर आहे, एक घेतलेला आहे कापून, आपण यामध्ये टाकायचं आहे। याला थोडं होऊ द्यायचं आहे 2 मिनिटं। आता हे अद्रक लसूण पेस्ट झालेला आहे, आपला कांदा झालेला आहे, मिरच्या झालेला आहे, टमाटर झालेला आहे। आता यामध्ये मी हे मसाले टाकणार आहे। 1 चम्मच लाल मिरची पावडर घेतलेला आहे, 1 चम्मच हळदी पावडर आहे, ही कस्तुरी मेथी घेतलेली आहे, हा गरम मसाला आहे, हा वाघमारी मसाला आहे, 1 चम्मच धनी पावडर आहे, 1 चम्मच जिरा पावडर आहे, स्वादानुसार मीठ आहे, हे यामध्ये टाकायचं आहे। अद्रक लसूणचं पाणी आहे, ते मिक्सरला लावून घेतलेलं त्या भांड्यातलं ते टाकलेलं आहे मी यामध्ये। त्याला थोडं 2 मिनिटं होऊ द्यायचं आहे। हे वाटाणे आहे, मी सकाळी भिजू घातलेले होते, हे यामध्ये टाकायचे आहे। हे शेंगदाणे आहे, ही फुलकोबी आहे, ही अर्धा किलो फुलकोबी आहे ही। आणि यामध्ये मी 2 आलू कापून घेतलेले आहे, हे यामध्ये टाकायचे आहे। थोडा सांबार टाकत आहे। आणि हे तांदूळ आहे, हे यामध्ये टाकायचे आहे। 2 ग्लास घेतलेले होते मी, धुवून घेतलेले आहे छान स्वच्छ। आता मी यामध्ये तांदूळ पण टाकले आहे आणि भाज्या पण टाकलेल्या आहे। तांदळाबरोबर भाज्या टाकण्याचं कारण हे आहे, मी एक तुम्हाला टिप देते। पहिले जर आपण भाज्या शिजू दिल्या तर त्या भाज्या भाताबरोबर एकदम गिलगिल्या मऊ होऊन जाते, त्या भातामध्ये दिसून नाही पडत। त्याच्यासाठी मी तांदूळ आणि भाज्या एका दमानं टाकलेल्या आहे। आता यामध्ये मी पाणी सोडते, जेवढं आपल्याला लागते तेवढं भात शिजण्यासाठी। याला छान फिरून घ्यायचं आहे। आता मी मिक्सर पॅक करत आहे, कुकर पॅक करत आहे। आता याला मी 3 ते 4 शिट्ट्या होऊ देणार आहे, नंतर तुम्हाला दाखवणार आहे। आता माझा कुकर थंड व्हायचा होता, आपला भात झालेला आहे। कुकर थंड झालेला आहे, आता मी हा भात दाखवत आहे तुम्हाला। मसाला भात तयार झालेला आहे। अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि कसा झाला, काय झाला, पसंत आला किंवा नाही आला ते कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।